भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. खर तर अर्ज मागे घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत वाढत चाललेली आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये गुंतलेले आहेत. खर तर या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मानदेश भूषण परिवाराने वेगवेगळे आतापर्यंत व्हिडिओ बनवलेले आहेत. खरं तर आजचा व्हिडिओ हा वेगळाच आहे आणि विशेष म्हणजे मान तालुक्यातील नव्हे तर सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील असं एकमेव गाव आहे की हे बिदाल आहे. खरं तर बिदालचं नाव घेतलं जातं की प्रगतशील गाव म्हणून नाव घेतले जाते. त्याचबरोबर अनेक वर्ष बिदाल गाव हे ग्रामपंचायत निवडणूक हे बिनविरोध करत होते. याच गावाचे एक वेगळंपण आहे आणि ते वेगळंपण म्हणजे बिदालकरांनी आतापर्यंत 1962 ते 2022 पर्यंत तब्बल 6 पंचायत समितीचे सभापती दिलेले आहेत आणि 2 उपसभापती दिलेले आहेत. खरं तर मगाशी सांगितलेल्याप्रमाणे की जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील एकमेव गाव असं बिदाल आहे की त्या बिदालकरांनी 6 पंचायत समितीचे सभापती आणि 2 उपसभापती दिलेले आहेत. खरं तर हे सभापती कोण आणि उपसभापती कोण आहेत हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मान पंचायत समितीचं बिदालचे पहिले सभापती होण्याचा मान हा निवृत्ती खशाबा जगदाळे यांना मिळालेला आहे. 1979 ते 81 हा निवृत्ती खशाबा जगदाळे यांना हा सभापती पद भूषणाचा मान मिळवलेला आहे. खरं तर त्यानंतर निवृत्ती नाना जगदाळे यांना जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याचा मान मिळालेला आहे. त्यानंतर मान पंचायत समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान हा मान बिदालच्या कन्या सौ गणपती काटे यांच्या कन्येला मिळालेला आहे. त्या तोंडले गावचे आहेत आणि माहेर हे बिदाल आहे. गणपती काटे यांचे ते कन्या आहेत. 1998 ते 99 हा कालावधी सौ लता मारुती डांगे यांचा आहे. त्यानंतर जो बिदालकरांना मान मिळालेला आहे आणि सौ वनिता नानासो चिरमे या बिदालच्या आहेत. यांनाही 2011 ते 2012 या कालावधीत सभापती होण्याचा मान मिळालेला आहे. खर तर 4था नंबर लागतो ते पुन्हा तोंडलेच गावाचा लागतो. सौलता मारुती डांगे यांच्यानंतर तोंडले गावाला जगन्नाथ सावळाराम जाधव यांना सभापती होण्याचा मान मिळालेला आहे. ते बिदालकरांचे जावई आहेत. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले आणि 2007 ते 2009 या कालावधीत सभापती झालेले आहेत. ते बिदालचे जावई आहेत. महादेव दादू मदने यांचे ते जावई आहेत. त्यानंतर बिदालच्याच सौ अपर्णा विक्रमसिंह भोसले यांना सभापती होण्याचा मान मिळालेला आहे. 2021 मध्ये त्या सभापती झालेले आहेत. खर तर यानंतर बिदालचीच कन्या आहे सौ उज्ज्वला प्रदीप विधाते या खटावच्या आहेत, पण त्यांचं माहेर हे बिदाल आहे. लक्ष्मण राऊत यांच्या कन्या आहेत. खर तर लक्ष्मण राऊत यांना शेतीनिष्ठ पुरस्कार मिळालेला आहे आणि वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते लक्ष्मण राऊत यांना शेतीनिष्ठ पुरस्कार मिळालेला आहे. खरं तर बिदालमध्ये मगाशी सांगितलेलंच आहे की बिदाल गाव हे शेती मध्ये वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीने प्रयोग करून सातत्याने वेगळं पण साध्य करत असतं आणि तसाच पुरस्कार त्या काळी लक्ष्मण राऊत यांना मिळालेला आहे आणि त्यांच्याच कन्या हे उज्ज्वला प्रदीप विधाते आहेत. खरं तर उज्ज्वला विधाते हा खटाव पंचायत समितीचे सभापती झालेले आहेत. खर तर दुसरी लेख खटाव पंचायत समितीचे सभापती झालेले आहे आणि मगाशी म्हटलेलं आहे की जगन्नाथ जाधव हे बिदालकरांचे जावई आहेत. त्यांनाही सभापती होण्याचा मान मिळालेला आहे. आपण 6 सभापतींची नावं ऐकलेली आहेत. निवृत्ती जगदाळे आहेत. सौलता मारुती डांगे तोंडलेच्या आहेत. त्या सौ वनिता नानासो चिरमे बिदालचे आहेत. जगन्नाथ सावळाराम जाधव जावई आहेत बिदालचे. सौ अपर्णा विक्रमसिंह भोसले आणि उज्ज्वला प्रदीप विधाते हे 6 सभापती पद भूषवल्यानंतर उपसभापती
पद भूषवणारे बिदाल हे गाव आहे. खरं तर धोंडीराम रामचंद्र जगदाळे यांनी उपसभापतीचा मान मिळवलेला आहे. 1972 ते 1979 हा त्यांचा उपसभापतीचा कालावधी आहे. खरं तर बापानंतर मुलगा उपसभापती होण्याचा मान हा बिदालकरांना मिळालेला आहे. धोंडीराम रामचंद्र जगदाळे यांचे चिरंजीव बाळासाहेब धोंडीराम जगदाळे 1992 ते 94 या कालावधीत उपसभापती म्हणून काम केलेले आहे. खरं तर बिदाल हे एकमेव गाव आहे की 6 सभापती आणि 2 उपसभापती देणार आहे. खरं तर हा व्हिडिओ बनवण्यामागे किंवा तयार करण्यामागे एकच उद्देश आहे की खरंच या गावानं जी परंपरा जोपासलेली आहे सभापतीची, एक फार मोठी परंपरा जोपासलेली आहे आणि बिदालच्या विकासामध्ये, नावलौकिकामध्ये या 6 जणांनी भर टाकलेली आहे. खरं तर उज्ज्वला प्रदीप विदाते यांचे पती आहेत ते प्रदीप विदाते, त्यांना सर्वजण अण्णा म्हणतात. अण्णांचा पण प्रवास बघितला तर खरं तर खटाव पंचायत समितीचे विरोधी पक्षनेता, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असा या जावयांनी सुद्धा खरं तर मान मिळवलेला आहे. त्यानंतर आपण लता डांगे या तोंडल्याच्या आहेत, पण त्यांचं माहेर हे बिदाल आहे. गणपती काटे यांच्या त्या कन्या आहेत. खरं तर काटे कुटुंब आता बिदाल मध्ये नसलं तरी पण कन्येनं या निमित्ताने सभापतीच्या माध्यमातून माहेरचं नाव ठेवलेलं आहे. मारुती डांगे हे गुरुदत्त पतसंस्थेचे संचालक आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्हा दूध खरेदी विक्री दूध संघाचे ते संचालक म्हणून काम केलेलं आहे. व्हाईस चेअरमन म्हणून पण काम केलेलं आहे. खरं तर असा हा सर्व इतिहास हा खरं तर बिदालकरांच्यासाठी आहे आणि खरं तर प्रत्येक वेळेला बिदालकर वेगवेगळं पण देत असतं. खरं तर राजकीय क्षेत्रातलं आणि स्थानिक संस्थेमध्ये पद भूषवणार हे बिदाल गाव आहे. खरं तर हा सर्वांनाच विषय नक्कीच आवडेल.